राहिला बदला, पण कपड्यात बदलू नका, कशात बदलू नका, कशात बदलू नका, कशात बदलू नका. काय नाही, किती जरी बदल झाला, घोंगडीवर झोपणारं पोत्यावर झोपत होतो. पूर्वी आपण लहानपणी पोते अथराय पोते शिवायचे आणि त्या पोत्याचा काय बनवायचा, फाळा, आणि त्याच्यावर झोपायचं. त्याच्यावर गोदडी आली, गोदडीवर दिवाण आला, येऊ द्या काही येऊ द्या, पण अजून लोक डोळे झाकूनच झोपतात. कसरी म्हणते डोळे वासून झोपा त्या, असं थोडंच आहे का? जाऊ दे ना, कपड्यात बदला, घरात बदला, सगळ्यात बदला. आज बदल गरजेचा आहे बुद्धीत. बुद्धी म्हणजे काय, 3 व्याख्या सांगतो. वाईटाकडून चांगल्याकडे वाहणारी विचार प्रवाह म्हणजे बुद्धी. तमगुणाकडून सत्वगुणाकडे वाहून नेते तो विचार प्रवाह म्हणजे बुद्धी. आणि दुःखाकडून सुखाकडे नेते म्हणजे ती बुद्धी. बुद्धीचे प्रामुख्याने 9 प्रकार पडतात. देअर आर 9 टाइप्स ऑफ नॉलेज. बुद्धीचे 9 प्रकार पडतात. 9च्या 9 नीट ऐका. 1 चर्मबुद्धी, 2 बुर्नज बुद्धी, 3 तैल बुद्धी, 4 दगड बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. आता लोक म्हणते जग सुधारलंय, जग सुधारलंय. सुधरू द्या. लहानपणी आपल्याला 11 वाजता रेडिओ ऐकायला मिळायचा. पूर्वी ग्रामपंचायतीला रेडिओ राहायचा. 7 वाजता बातम्या राहायच्या. लोक 6:30लाच ग्रामपंचायती पुढे बसायचे. त्याच्यानंतर तो ग्रामपंचायतीचा रेडिओ बंद झाला. मग लग्नात नवरदेव रुसायला लागली रेडिओवरून. मग तो नवरदेवाला रेडिओ घ्यायचे लोक गळ्यात. ते 200-250 रुपयाला मिळायचं. 11 वाजता कामगार सभा, 7 वाजता बातम्या. मग ते कामगार सभा शेळ्यांमागं वड्याला पाठाला ऐकायचं. ती नादीच होतं ती. तो रेडिओ गेला, TV आला. TV गेला, TV जवळजवळ वजा झाला. DVD आला, CD आला. आता सगळंच गेलं. आता फक्त 6,000चं 3,000चं खोकं घ्यायचं. सगळी माहिती त्याच्यात. बातम्या मोबाईलमध्ये, सगळं मोबाईलमध्ये. माणसं सुधरत गेली, पण अजून माणसं कानानच ऐकतात. टीव्ही गेला, जाऊ द्या, टीव्ही गेलाय, सगळं गेलंय, पण ऐकायचं ते कानानच, पाहायचं ते डोळ्यानं. मग बदल तरी काय झाला? मग नवीन डोळे बसवा, नवीन कान बसवा. तुलाही लखपतीची अवलाद देईन तुझी. मग देवानं दिलेल्या तोंडानं का आला खातो? एखादं तोंडी का ताण, पैसा आहे तुया क. 3 गोष्टी जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. पहिल्यासारखं राहिले राजकारणी लोक ध्यानात ठेवा, कार्यकर्ते. आता पहिले तुमचं मार्केट पहिल्यासारखं राहिलं नाही. तुम्ही जरा घरादाराक पहा. ही देशाची सेवा राहू द्या. हे लोकांचे बांबू उपटायचं बंद करा. आता 40 वर्षे खोट्या टोकल्या. याची 17 झटक आणि त्याची 17 झटक. आता ते दिवस राहिले नाही. अहो 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही एकमेकाला शेदत होते. आता एका कोंबडी उकुदा त्या कोण तुमच्या नाद लागेल? म्हणजे कार्यकर्त्याची किंमत पक्षातून तर जवळजवळ गेली. गावात तर आता त्यांना कुणी घरातही नाही. अरे शेतकऱ्याच्या बैल जर बांधले ना शेतकऱ्यानं, तर अवताची बैल बांधले का त्याची बायको हातात तांब्या घेऊन येते पाण्याचा. पाणी प्या, चहा घेता का, जेवण करता? गरीब घरे पण आदर केवढा आहे. तर असं करा, सकाळचं कालवण गरम करते, दूध भाकर खाणं तर मग स्वयंपाक करते. तुम्ही तो असं करा, दूध भाकरच खातो, सकाळी पाहू. या कार्यकर्त्यांच्या बायका असं नाही बोलत घरी गेलो. पप्या त्याला विचार खायचंय का? आणि बाहेरून झक मारून आला का बाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे, मुदुवीत प्यालाय का बाय, आणि त्याला म्हणा गच्चीत गपचीप झोप. गच्चीत झोप पण गपचीप झोप. आणि तोच सकाळी कपडे काढून देवळा पुढे म्हणतो गावात काही भरीव कामं केली पाहिजे. काय भरीव करतो खोक करतो, काय डोंबलं करतो. हे मा जरा कार्यकर्ते सगळं लफडे बंद करा आता, आणि आमच्या टोळीत या, आणि एवढी गळ्यात लटकवा, निदान सुखानं झोपाल. आणि आमच्याकडे आल्यावर तुम्ही श्रीमंत होणार नाही, पण सुखी झाल्याशिवाय. अजून 2 लोक राजकारणात उतरणार नाही 5 वर्षानं, गरीब आणि विद्वान. गरीब माणूस नाही उतरणार. फुकणी इकली तरी सदस्य नाही वाजत.
15 वर्षापूर्वी तुम्हाला ग्रामपंचायत लोकवर्गणीत चालवावं लागायची. आज तुम्हाला मुबलक पैसा आहे. आता तसं राहिलं नाही. 14 वित्त आयोगामध्ये ग्रामपंचायतीला पैशाला तोटा, त्याच्यामधला 25% रक्कम तुम्हाला शैक्षणिक खर्चासाठी आहे गावातल्या. पाहायचंच नाही. फक्त 15 ऑगस्टला 26 जानेवारीला तेवढं झेंड्या पाहिजे जायचं, गोळ्या बिळ्याने यायच्या नाही. आणि 4थीच्या पोराला इंग्रजांची भाषणं सांगायची. इंग्रजांनी देश फार लुटला. पोर म्हणले लुटला पण तुमच्या इतका नाही हो. तुम्ही त्याने देश लुटला पण तुम्ही गावातच घरात घर ठुलं नाही. 4-5-20 आणि भाषण करणाऱ्यांना सांगून होतो तुम्ही अगोदर गोळ्या वाटा नंतर भाषण करा, मग कळलं भाषण काय तुम्हाला. ही पोरं कशामुळं गुतल्या? गोळ्यांमुळं गुतल्या. नाही तर पोरांना काय गेलं? इंग्रजी येऊ नाही तर त्या घरात घुसू काय नाही. मग पोरं भाषण उरकावं म्हणून टाळ्या जोरात वाजित्या. याला वाटतं भाषण आवडलं नाही. पोरं घोडाला येतं पण ते टाळीनं ऐकू येईन. तिथलं एक भाषण टाळावं. भाषण 3 ठिकाणी टाळावं. 10व्यातलं भाषण टाळावं. 10व्यात नदीवर बसलेली माणसं लई वाईट बोलतात महाराज. आता उगाच ते मोठ्याचं झाकून जातं. नाही तर जे वाळूत बसलेत ना कचाकच घोडाला येतं महाराज खालची. बरं त्यांना आपले सगळे लफडे माहीत. आता आपण आपला बाप उसानं हाणले हे त्यांनी पाहिल. आणि बरं 10व्याचं भाषण म्हणजे प्युअर खोटं भाषण. अहो कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी ती ना. तो येडा सोडून मिळाला तरी आपण म्हणायचं त्यांचे ना आमचे जवळचे संबंध होते. आता काय करता काय? त्याला एकदा सोसायटीचं चेअरमन केलं ते त्यानं 300 वर ऐकला तरी आपण त्यांनी म्हणायचं गावाच्या विकासात त्यांचा फार वाटा आहे. आता काय करता? त्याच्या पर्यंतला उचलून आपटलं तरी आपण म्हणायचं त्यांनी कुटुंबाची घडी अतिशय. बरे 10व्याला भाषण करणारी माणसं काय टाळ्यावर नाही राहती. ते माईकवर बोलणार राहतं भांबेल आणि भाषण करणाऱ्यांना सुधारण एक नेटकं चालू होतं. त्याला माहित नव्हतं गडी मेलाय का बाई मेली का काय केलं. त्या बाईच्या नवऱ्याचं नाव होतं बाबूराव आणि त्याची मिलती बायको. पण ती एकाला मोठ्याला बोकांडी घ्यायची सवय. ते माईकवरचं लगेच म्हणलं ते श्रद्धांजली वाहतील. ते रस्त्यानंच होती. घाई झाली. ते आले. ते बाबूराव चमन करून बसलो होतो पुढं. याने तपासच नाही केला कोण गेलंय. हा आला म्हणला बाबूराव जाऊन 10 दिवस झाले. आणि बाबूराव सारखा माणूस गावात होणार. बाबूराव त्याच्याकच पाहत होता. बाबूराव म्हणला आता माया बायकोचा दावा आहे म्हणून सोडलं तुला, नाही तर उचलून आपडलं असतं. मी बायको पाहिली दुसरी तू म्हणतो बाबूराव जाऊन 10 दिवस हे टाळी जायचं महाराज. लग्नात तर लय वाईट बोलायचं लोक. लग्नात एक तर आपल्याकडं चूक काय झाली, पूर्वी लोक लग्नाला थांबायची कारण लग्न लागले हो जेवण राहायचे. आता लोकांना लग्नाची इंद्रिकर गेल्या का लग्नाला. आता मला फेटा काढलो काय कोणी ओळखीत नाही. गर्दीत बसलो मी, मला ओळखलंच नाही कोणी. पण शेजारची बोलत होती चौजाऊंचा थावरला ना आता गुलाबजांबू घाली सुटला. इंदुरीकरला अंदाज आला लग्न का लफड्याचं आहे का. जुनं वय लोकांनी पाहिलं. ते तेवढ्यात एक जणांना इंदुरीकरला पाहिलं आणि त्यानं पुकारलं नाव आशीर्वादाला. आता लोक काय इंदुरीकरला सोडी द्या का. मग एक जण उठला म्हणला. इथे उठलं इंदुरीकर येत होतं माईक. एक खालून म्हणतो आता हा लायकीचा उठला आशीर्वाद. आता याचा कवा लागू पडायचा त्या पुरीला 2रा-3रा महिना असं काय बोला त्या. या गोष्टी टाळीत जा. मी तर ह्या विचाराचा माणूस गावात आहे ना 10व्याला एका जाणकार माणसानं बोलावं, सगळ्यांचे आभार मानावं. लग्नात एखाद्यानं बोलावं तोय बी चारित्र्य संपन्न पाहिजे. त्याची पोरगी पळून जाईल तिचा शोध लागानं. यांचे वैवाहिक जीवन सुखाचे आणि शब्द तर कुठून आणि त्यात काय कळा ना. भाषण करणारी माणसं आता अजूनही महाराज 10व्यात लोक डायरेक्ट म्हणतात ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास म्हणते महाराज. आता ते उगत मोठं म्हणून ऐकते माणसं
काही राहिलं नाही जगात. अहो पोरांनो, लवकर आजी उठती का मम्मी? आजी करेक्ट. आणि निवांत उठून पहिला चहा ढोशी ती मम्मी करेक्ट. आता मी बोललो असतं तो झोंबला असतं, तुमचेच असल्यामुळं काय म्हणता येईल. चला थोडं पुढं. हात एक एकच वर का 14 सांगतो पटकन. हात एक 14 मोजायचे बाबा. किती? 14. हात एक दान करा, दान करा. आणि पाया पडून सांगतो तेवढं सत्य आहे. महिला मंडळ 2 सख्खे भाऊ आहे, एक शेतीवर आहे आणि एक नोकरीला आहे. शेतीवर आहे तो तुमचा नवरा आहे. तो सासऱ्यानं ठुला का तुमच्या कर्मात, त्याच्या कर्मात राहिला. करेक्ट. वा वा वा. तरी ती सासऱ्याला काय म्हणते माहिती का? वाटोळं केलं माझ्या नवऱ्याचं. तू होती का तवा? तू होती? तुला माहिती का तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही? त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतल्या असा नमुना गडी होता. त्याला जर सकाळी नवी पाटी दिली तर दुपारी साठा घेऊन तो उलट तो सण घातल्यामुळं बैला आकाळलाय तो. आणि काय झालं, हे सरकार कायदा हे सगळं बायांच्या बाजूने गेलं ना. मार नको त्याला मार्केट आलो, बाया जमूनच देईन असं काय. आपण घरात काही बोललं ती म्हणते दावा लावीन. अरे काय दावा लावीन तू काय? आम्ही म्हणजे बावळाटच ठरलोय. आणि आमच्यावर अन्याय झाला. काय अन्याय तुमच्या? आज वाघासारखी गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही. आहे का काय? आणि आमच्यावर अन्याय झाला. कायच अन्याय झाला डोंबलं. बायकोला बोलायचे दिवसच नाही राहिले मला. ते काय त्या आणि काय झालंय बुद्धी झाली कमी आणि अधिकार झाला. त्याच्यामुळे बावळ्याचा बाजार झाला सगळा. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केलेत लग्नात. तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या नावळी तो मुंडके. मग आता काय करतो? अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मनन साधना गे बुडवले. हात एक बोलणे 2. 14च्या 14 सांगतो एका मिनिटात. हात एक दान करा. 2 बोलणं नीट बोलावं. शक्यतो बोलूच नाही, नाही तर बोलावं पण कसं? मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. चांगलं बोलावं. आणि महिला मंडळाला 3 गोष्टी सांगतो. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा. वाणी जपून वापरा आणि वाणी वयाचं भान ठेवून वापरा. आपण सुनबाई आहेत, आपली वाणी सासऱ्यापर्यंत जा. एक वाक्य सांगा खरं, सासू सासऱ्याला बोलायचा तुम्हाला काही अधिकारच नाही. काय तुझ्या बापानं टेम्पोवर भांडे दिले ते कोणतं नीट राहिलंय त्याच्यातलं? पटतं घरात घालताना मोडलं. दिवाणचं तर पहिलंच तंगडं निघेल होतं. सोफा शेटवर फक्त कोंबडीनं उडी हाणली, दाबला खाली. काय काम आहे सासू सासऱ्याला बोलायचं? काय आपण खिलारी पायदा घेतला विकत त्याच्याशी बोलायचं. एक वाक्य सांगा. शेतकरी वर्ग दुष्काळ सहन करेल, शेतकरी वर्ग गरिबी सहन करेल, शेतकरी वर्ग सगळं सहन करेल, पण मुलानं सुनबाईनं केलेला अपमान शहाणी माणसं सहन करू शकत नाही. त्याला दुष्काळ पडला ना काय वाटत नाही, त्याचं नुकसान झालं ना त्याला काही वाटत नाही. तो देवाची कृपा आहे. हो द्या जाऊ द्या. सोयाबीन काढली होती, बरं यंदा सोयाबीनचे पैसे झाले असते, मजूरच मिळालं. या गुतल्या होत्या प्रचाराला. सोयाबीन आणि प्रचार संघ चालता. माहीतच नाही तिला कोणत्या पक्षाची सभा आहे. बसली गाडीत आणि गेली. एका बाईनं 3 सभा काढल्या, फक्त गळ्यातलं फडकं बदलायचं, ठोळी 30. शेतकऱ्याला अपमान वाटत नाही. हात एक बोलणे 2 झाले. 3 हसणे, हसत जा. ईश्वराने दिलेली देणगी आहे. माझ्या कीर्तनाला बसलेल्या मी एवढ्या माणसाला सर्टिफिकेट देणार, त्याला 6 महिने अटॅक येत नाही. अटॅक बीपी काय नाही. एकटा हसतो घरी गेला होतो एकदा. आणि हसायलाच पाहिजे. देवानं दिलेली देणगी आहे ती. आणि हसत नसल्यामुळं काय झालं माहिती का मला? जळकाटपणा तयार झाला. आणि त्याचा नवीन एक रोग तयार झाला. एज्युकेटेड लोक नीट ऐका, शिक्षक लोक, वकील कोणी असले, डॉक्टर फिक्टर कीर्तनाला. अटॅक इज ए नॉट अ डिसीज. अटॅक इज ए नॉट अ डिसीज.
अटॅक इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये. अटॅक हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचं लक्षण आहे. अटॅकला लक्षण कुठे? बरं, अटॅक जर रोग असता डॉक्टरला यायचं काय काम? त्याच्या तर उशाला गोळ्या होत्या. म्हणजे अटॅक हा रोग नाहीये. मला अटॅक हा रोग नाहीये. तुमच्या माझ्या घरामध्ये मानसिक संतुलन डॅमेज झाल्यामुळं मेंदूवर तणाव आहे. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मेंदूवर तणाव आहे. आणि त्या तणावाचा परिणाम काय झाला? ब्लड ऑफ सर्क्युलेशन, हृदयाला कमी झालं. हृदयाला रक्तपुरवठा कमी झाला. हृदयाला 4 कप्पे आहेत, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. आणि हे ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळं घामाला अटॅक. दुसऱ्याच्या दारापुढे नवीन वापायली मिळालं बा. बाकीचे म्हणले पाहुण्याची होती ती आईला पण हे मिळालं ना.